नेमकं? 19 जून रोजी बोदवडचा बाजारामधून एका टू व्हीलर चोरीत गेल्या होत्या। त्या अनुषंगाने बोदवड पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल झाला। FIR दाखल करून त्याचा तपास करत असताना एका माणसांना अटक करण्यात आलेलं होतं। त्याचं नाव आहे जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे, वय 31 वर्ष। आणि यांच्याकडनं तपास केल्यानंतर त्यांनी त्या गुन्ह्यातलं टू व्हीलर चोरी केलं म्हणून कबुली केलं। आणि पुढील त्यांनी ही पण सांगितलं की त्यांचा एक मित्र आहेत रुपेश ज्ञानेश्वर चौधरी, वय 26 वर्ष, ह्यांच्या मदतीनं त्यांनी ह्या गाडी विकून टाकलेल्या आहे, अशा त्यांनी माहिती दिलं। त्याच्यात दोन्हीच्या माहिती आधारित 2 लोकांना अटक केलं आणि आणखीन काय गुन्हे उघडकीस होईल का त्याच्या दृष्टीनं आम्ही तपास केलेला आहे। आणि त्यांच्या कबुलीवरून आतापर्यंत 34 टू व्हीलर आम्ही त्यांच्याकडनं रिकव्हरी करण्यात आलेलं आहे। एकदा त्यांनी चोरी केल्यानंतर जितेंद्र पहिला चोरी करता आणि ते रुपेशच्या हातात देता। रुपेशनी गावाकडचं जे खेडेगावातलं लोकांना पकडायचं 10 ते 15 हजारच्या किमतीमध्ये एक टू व्हीलर विकलेलं आहे। आणि त्यांना विकताना त्यांचं जे काही नंबर प्लेट असते नंबर प्लेट काढून घेत आहे। आणि जरी कोणी विचारलं पेपरचं आज देतो उद्या देतो, तुम्हाला एवढं स्वस्त जर आत्ताच भेटणार आहे नंतर तुम्हाला भेटणार नाही, दुसरा कोणी इंटरेस्टेड आहे असं त्यांना लालच दाखवून त्यांना असे सर्व गाडी त्यांनी विकल्या होत्या। आणि ही दोघं जितेंद्र आणि रुपेश ही दोघं राहणाऱ्या वरणगावचं होत्या। आणि जितेंद्रवरती ह्याच्या जुने एक 7 चोरीचे गुन्हे आहे। रुपेशवरती म्हणजे पहिल्यांदा असे गुन्हा दाखल झालेला आहे। सर, या सर्व दुचाकी जळगाव जिल्ह्यातून चोरलेल्या होत्या की आणखी इतर कुठून चोरलेल्या आहेत? या दोघांनी आतापर्यंत त्यांच्या दिलेल्या कबुलीवरून एक बोदवड, मुक्ताईनगर, वरणगाव, भुसावळ, जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याचा मलकापूर अशा ठिकाणीवरून त्यांनी चोरी केलं म्हणून कबुली दिलेलं आहे। या सर्व गुन्ह्यामधलं 34 मोटरसायकल नागरिकांनी म्हणजे खूप स्वस्तात भेटते म्हणून काय पेपरचं पडताळणी न घेता आणि पेपर्स न घेता त्यांनी खरेदी करून घेतलेलं आहे। सर्व लोकांना मी हेच आवाहन करू इच्छितो की म्हणजे विदाऊट पेपर्स कोणत्याही गाडी खरेदी करू नये, असं मी आवाहन करू इच्छिते।